नमस्कार मित्रांनो, एन्जॉय स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जो प्राचीन आधुनिक भारतात आहे ते इतिहास आहे त्यावरती 50 महत्त्वाचे क्वेश्चन पाहिले. तर या व्हिडिओमध्ये आपण आणखीन 50 क्वेश्चन पाहूया, जो की तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतच असेल की क्वेश्चन पॅटर्न काय आहे, क्वेश्चन आणि ते कोणत्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं आहे ते दिलेलं आहे. तर पहा, आपला क्वेश्चन नंबर 51 आहे. भारतीय संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? 1 आहे राजेंद्र प्रसाद, 2 सच्चिदानंद सिन्हा, 3 BR आंबेडकर, 4 जवाहरलाल नेहरू. तर त्याचा योग्य आन्सर आहे सच्चिदानंद सिन्हा. तर तो पहा, SSC CGL 2022, MPSC स्टेट सर्व्हिस 2021मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न नंबर 52. भारतीय संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? 1 आहे डॉक्टर BR आंबेडकर, 2 जवाहरलाल नेहरू, 3 राजेंद्र प्रसाद, 4 सरदार पटेल. तर पहा, याचं योग्य आन्सर ऑप्शन नंबर सी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हा SSC CGL 2023, UPSC प्रिलिम 2018मध्ये विचारलेला आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 1 आहे जवाहरलाल नेहरू, 2 आहे सरदार पटेल, 3 डॉक्टर BR आंबेडकर, 4 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर पहा, क्वेश्चन SSC GD 2023, MPSC कंबाईन 2020मध्ये विचारलेला आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? 1 आहे भगतसिंग, 2 आहे सुभाषचंद्र बोस, 3 आहे चंद्रशेखर आझाद, 4 आहे बटुकेश्वर दत्त. तर पहा, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, भगतसिंग. जो की पहा, हा क्वेश्चन SSC CGL 2021, SSC MTS 2022मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 55. काकोरी रेल्वे कट कोणत्या वर्षी झाला? 1 आहे 1923, 2 आहे 1925, 3 आहे 1927, 4 आहे 1929. तर पहा, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 1925. तर पहा, हा क्वेश्चन SSC CHSL 2022, UPSC CDS 2021मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 56. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1 आहे 1924, 2 आहे 1926, 3 आहे 1928, 4 आहे 1930. तर पहा, याचा आन्सर नंबर 3, 1928 हे योग्य आन्सर आहे. तर पहा, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. लाहोर कट प्रकरण भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली? 1 आहे 23 मार्च 1931, 24 मार्च 1931, 30 जानेवारी 1932, 15 ऑगस्ट 1931. तर पहा, याचं योग्य आन्सर आहे 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली. तर पहा, क्वेश्चन SSC GD 2022, MPSC कंबाईन 2021मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. चंद्रशेखर आझाद यांचे निधन कोठे झाले? 1 आहे कानपूर, 2 आहे प्रयागराज, 3 आहे लखनौ, 4 आहे दिल्ली. तर पहा, याचं योग्य आन्सर आहे चंद्रशेखर आझाद यांचे निधन प्रयागराज अल्फ्रेड पार्कमध्ये झाले. तर हा क्वेश्चन SSC MTS 2023, इंडिया 2022मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 59. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? 1 आहे रवींद्रनाथ टागोर, 2 आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, 3 आहे दीनबंधू मित्र, 4 आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. तर पहा, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. हा प्रश्न पहा, SSC CGL 2022, MPSC 2018मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 60. जनगण मन प्रथम कोणत्या काँग्रेस अधिवेशनात गायले गेले? 1 आहे लाहोर अधिवेशन, 2 आहे कोलकाता अधिवेशन, 3 आहे कलकत्ता अधिवेशन 1911, 4 आहे सुरत अधिवेशन. तर पहा, याचं योग्य आन्सर आहे कलकत्ता अधिवेशन. तर पहा, हा क्वेश्चन SSC CHSL 2023, UPSC प्रिलिम 2019मध्ये विचारलेला आहे. तर पहा, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. होम रूल लीगची स्थापना कोणत्या भारतात कोणी केली? 1 आहे लोकमान्य टिळक, डॉक्टर ॲनी बेझंट, 2 आहे महात्मा गांधी, 3 आहे गोपाल कृष्ण गोखले, 4 आहे लाला लजपत राय. तर पहा, लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट याचं योग्य आन्सर आहे. आणि हा क्वेश्चन SSC CGL 2023, MPSC कंबाईन 2022मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 62. सर्वेंट्स ऑफ ॲक्ट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? 1 आहे दादाभाई नौरोजी, 2 आहे गोपाल कृष्ण गोखले, 3 आहे महात्मा गांधी, 4 आहे बाळ गंगाधर टिळक. तर पहा, याचं योग्य आन्सर आहे गोपाल कृष्ण गोखले यांनी सर्वेंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. तर पहा, हा क्वेश्चन SSC CHSL 2022, MPSC UPSC प्रिलिम 2017मध्ये विचारलेला आहे. तर पहा, केसरी हे वृत्त कोणी सुरू केले? आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, 4 आहे गोपालकृष्ण गोखले. तर पहा, केसरी हे वृत्तपत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलं, ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेश जयंतीला बी सुरुवात केलेली होती. तर पहा, हा क्वेश्चन SSC MTS 2023, MPSC 2021मध्ये विचारलेला आहे. तर पहा, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 64. यंग इंडिया हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर पहा, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि बेझंट हे ऑप्शन आहेत.
तर पहा याचा योग्य आन्सर ऑप्शन नंबर बी महात्मा गांधी. तर हा प्रश्न पहा SSC GD 2023 MPSC कंबाईन 2020 मध्ये विचारलेला आहे. आपला पुढचा क्वेश्चन आहे, सायमन आयोगात एकूण किती सदस्य आहेत? एक आहेत 5, 2, 6, 3, 7, 4, 8. तर पहा याचं योग्य आन्सर आहे 7. सायमन आयोगमध्ये 7 सदस्य आहेत. तर पहा हा क्वेश्चन SSC CGL 2022 UPSC प्रिलिम 2019 मध्ये विचारलेला आहे. तर पहा आपला पुढचा क्वेश्चन आहे, नेहरू अहवाल कोणत्या वर्षी सादर करण्यात आला? एक आहे 1927, 2 आहे 1928, 3 आहे 1929, 4 आहे 1930. तर पहा याचं योग्य आन्सर आहे 1928. तर पहा SSC CHSL 2023 UPSC MPSC 2019 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 67. लाहोर अधिवेशन 1919चे अध्यक्ष कोण होते? एक आहे महात्मा गांधी, 2 आहे जवाहरलाल नेहरू, 3 आहे सरदार पटेल, 4 आहे सुभाषचंद्र बोस. तर पहा याचं योग्य आन्सर आहे जवाहरलाल नेहरू. पहा हा क्वेश्चन SSC CGL 2021 UPSC प्रिलिम 2018 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट पुढील क्वेश्चन आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? एक आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद, 2 आहे बहरुद्दीन तय्यबजी, 3 आहे मोहम्मद अली जिन्ना, 4 आहे हकीम अजमत खान. तर पहा बहरुद्दीन तय्यबजी हा याचा योग्य आन्सर आहे. हा क्वेश्चन SSC MTS 2022 MPSC 2020 मध्ये विचारलेला आहे. आपला पुढील क्वेश्चन आहे 69. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होते? एक आहे सरोजिनी नायडू, 2 आहे अनी बेझंट, 3 आहे विजयालक्ष्मी पंडित, 4 आहे अरुणा असफ अली. तर पहा याचं योग्य आन्सर आहे अनी बेझंट ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला पहिल्या अध्यक्ष होत्या. तर पहा SSC GD 2023 UPSC प्रिलियममध्ये विचारलेलं. तर पहा मित्रांनो, भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू होत्या. तर पहिल्या महिला अध्यक्ष अनी बेझंट होत्या. म्हणजे भारतातील प्रथम महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू होत्या आणि लेडीज पहिल्या अध्यक्ष ते अनी बेझंट ह्या होत्या. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 70. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? एक अनी बेझंट, 2 सरोजिनी नायडू, 3 विजयालक्ष्मी पंडित, 4 कमला नेहरू. तर पहा सरोजिनी नायडू. तर हा पहा SSC CGL 2023 SSC MPSC कंबाईन 2021 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 71. भारतातील पहिल्या वृत्तपत्र बंगाल गॅजेट कोणी सुरू केले? एक जेम्स अँगस्टन हिक्की, 2 राजा राममोहन राय, 3 बाळशास्त्री जांभेकर, 4 विल्यम जोन्स. तर पहा याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. आणि हा क्वेश्चन पहा तुम्हाला SSC CGL 2022 MPSC कंबाईन 2021 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सती प्रथा बंदीचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात आला? एक आहे लॉर्ड डलहौसी, 2 आहे लॉर्ड विल्यम्स बेटिंग, 3 आहे लॉर्ड रिपन, 4 आहे लॉर्ड हार्डिंग. तर पहा याचं योग्य आन्सर आहे लॉर्ड विल्यम्स बेटिंग. तर पहा हा क्वेश्चन SSC CGL 2023 UPSC प्रिलियम 2018 मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. आपला क्वेश्चन आहे नेक्स्ट 73. सती प्रथा बंदीचा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? ऑप्शन नंबर ए आहे 1828, ऑप्शन नंबर बी आहे 1829, ऑप्शन नंबर सी आहे 1833, ऑप्शन नंबर डी आहे 1856. तर पहा सतीबंदीचा कायदा हा 1829 मध्ये करण्यात आला, जो की ऑप्शन बी आहे. तर पहा क्वेश्चन SSC MTS 2022 UPSC MPSC 2020 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन एक आहे 1856, ऑप्शन बी आहे 1857, ऑप्शन सी आहे 1829, ऑप्शन डी आहे 1872. तर पहा विधवा पुनर्विवाहाचा कायदा हा 1856 रोजी झाला आणि हा जो की ऑप्शन ए आहे. तर पहा हा क्वेश्चन SSC CGL 2021 UPSC प्रिलिम 2017 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 75. विधवा पुनर्विवाह कायद्याची कोणाचे नाव संबंधित आहे? एक राजा राममोहन रॉय, 2 ईश्वरचंद्र विद्यासागर, 3 दयानंद सरस्वती, 4 महादेव गोविंद रानडे. तर पहा याचा आन्सर आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. पहा हा क्वेश्चन SSC GD 2023 UPSC MPSC 2019 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 76. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? एक आहे स्वामी विवेकानंद, 2 आहे स्वामी दयानंद सरस्वती, 3 राजा राममोहन राय, 4 राजा परमहंस. तर पहा आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. तर हा क्वेश्चन आपल्याला SSC CHSL 2022 NDA 2021 मध्ये विचारलेला आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 77. आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? एक आहे 1867, 2 आहे 1875, 3 1885, 4 1893. तर पहा याचं योग्य आन्सर आहे 1875 आणि हा विचारला आहे SSC CGL 2020 MPSC कंबाईन 2018 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहा आपण
पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? 1 आहे राजा राममोहन रॉय, 2 स्वामी विवेकानंद, 3 दयानंद सरस्वती, 4 महात्मा गांधी. तर पहा रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली, जो की ऑप्शन बी आहे. पहा क्वेश्चन SSC GD 2022 UPSC प्रिलिम 2019 मध्ये विचारलेला आहे. पहा आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1 आहे 1893, 2 1897, 3 1905, 4 1885. तर पहा त्याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना झाली आणि हा क्वेश्चन आपल्याला SSC CGL CHSL 2023 MPSC 2021 मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 आहे स्वामी विवेकानंद, 2 आहे स्वामी दयानंद सरस्वती, 3 आहे राजा राममोहन रॉय, 4 आहे महात्मा गांधी. तर पहा याचा योग्य आन्सर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला आणि पहा SSC CGL 2022 MPSC कंबाईन 2020 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? 1 आहे स्वामी दयानंद सरस्वती, 2 आहे राजा राममोहन रॉय, 3 आहे स्वामी विवेकानंद, 4 आहे महादेव गोविंद रानडे. तर पहा राजा राममोहन रॉय याचे योग्य आन्सर आहे. पहा हा क्वेश्चन SSC CGL 2023 MPSC कंबाईन 2021 मध्ये विचारलेला आहे. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1 आहे 1828, 2 आहे 1829, 3 आहे 1830, 4 आहे 1833. तर पहा याचं योग्य आन्सर आहे 1828. तर पहा SSC CGL 2022 UPSC प्रिलिम 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. अलीगढ चळवळीचे संस्थापक कोण होते? 1 आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद, 2 सर सय्यद अहमद खान, 3 मोहम्मद अली जिन्ना, 4 बहरुद्दीन तय्यबजी. तर पहा याचा योग्य आन्सर आहे सर सय्यद अहमद खान. तर पहा SSC GD 2023 MPSC 2020 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. थिऑसॉफिकल सोसायटीचे भारतातील मुख्यालय कोठे आहे? 1 आहे मुंबई, 2 आहे चेन्नई, 3 आहे कोलकाता, 4 आहे दिल्ली. तर पहा याचा आन्सर आहे ॲडॉर चेन्नई. तर पहा SSC CGL 2021 UPSC प्रिलिम 2018 मध्ये हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. थिऑसॉफिकल सोसायटीच्या भारतातील प्रमुख नेता कोण होत्या? 1 आहे सरोजिनी नायडू, 2 आहे ॲनी बेझंट, 3 आहे मॅडम कामा, 4 आहे कस्तुरबा गांधी. तर पहा याचा योग्य आन्सर आहे डॉक्टर ॲनी बेझंट. पहा हा क्वेश्चन तुम्हाला SSC CGL CHSL 2023 MPSC कंबाईन 2021 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराव पांडुरंग, 2 आहे महादेव गोविंद रानडे, 3 आहे गोपालकृष्ण गोखले, 4 आहे ज्योतिराव फुले. तर पहा याचा योग्य आन्सर आहे आत्माराव पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर पहा क्वेश्चन तुम्हाला MPS 2022 MPSC 2021 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर पहा महादेव गोविंद रानडे, ऑप्शन बी महात्मा ज्योतिराव फुले, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 4 गोपाल गणेश आगरकर. तर पहा याचा योग्य आन्सर आहे महात्मा ज्योतिराव फुले. तर पहा हा क्वेश्चन SSC GD 2023 MPSC कंबाईन 2020 मध्ये तुम्हाला विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. प्रश्न नंबर 88. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1 आहे 1873, 2 आहे 1875, 3 आहे 1885, 4 आहे 1890. तर पहा याचा योग्य आन्सर आहे 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. तर पहा SSC CGL 2022 MPSC 2021 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 आहे महात्मा गांधी, 2 आहे महात्मा ज्योतिराव फुले, 3 आहे लोकमान्य टिळक, 4 आहे गोपाल गणेश आगरकर. तर पहा याचा योग्य आन्सर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. हा पहा SSC CGL CHSL 2022 MPSC कंबाईन 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारतातील पहिली महिला शिक्षणासाठीचे विद्यालय कोणी सुरू केले? 1 आहे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, 2 आहे पंडिता रमाबाई, 3 महादेव गोविंद रानडे, 4 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पहा याचा योग्य आन्सर आहे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी महिला शिक्षणासाठी विद्यालय चालू केले. पहा हा क्वेश्चन SSC CGL 2023 MPSC कंबाईन 2022 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? 1 आहे लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड कर्झल, लॉर्ड लिटन. तर पहा याचं योग्य आन्सर आहे लॉर्ड डफरिन. तर पहा क्वेश्चन SSC CGL 2022 MPSC कंबाईन 2021 मध्ये तुम्हाला विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. भारताचा लोह पुरुष आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक. तर पहा याचं योग्य आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल. पहा हा क्वेश्चन SSC CHSL 2023 GD 2022 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. करवया मरोचा नारा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? 1 आहे असहकार आंदोलन, 2 आहे सविनय कायदेभंग आंदोलन, 3 आहे भारत छोडो आंदोलन, 4 आहे होम रूल आंदोलन. तर पहा क्वेश्चन आपल्याला क्वेश्चनचं योग्य आन्सर आहे भारत छोडो आंदोलन.
ऑप्शन नंबर सी. तर पहा हा क्वेश्चन SSC CGL 2021 SSC MPSC 2020मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? एक आहे जवाहरलाल नेहरू, 2 आहे राजेंद्र प्रसाद, 3 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 आहे सी राजगोपालचारी. तर पहा आपला योग्य आन्सर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पहा हा क्वेश्चन SSC MTS 2023 SSC CGL 2022मध्ये तुम्हाला विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? एक आहे 26 जानेवारी 1950, 2 आहे 26 नोव्हेंबर 1949, 3 आहे 15 ऑगस्ट 1947, 4 आहे 9 डिसेंबर 1904. तर पहा त्याचा योग्य आन्सर ऑप्शन नंबर बी 26 नोव्हेंबर 1949. आणि पहा हा SSC CGL 2022 MPSC कंबाईन 2021मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? तर पहा ऑप्शन ए 26 नोव्हेंबर 1949, 24 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950, 4 15 ऑगस्ट 1947. तर पहा याचा योग्य आन्सर आहे 26 जानेवारी 1950. हा पहा प्रश्न नंबर 96 हा SSC GD 2023 UPSC प्रिलियम 2019मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 97 भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पहा सरदार पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 जवाहरलाल नेहरू, 4 लाल बहादूर शास्त्री. तर पहा याचा योग्य आन्सर आहे जवाहरलाल नेहरू. तर पहा क्वेश्चन SSC CGL 2022 MPSC 2019 मध्ये आलेला आहे. तर पहा मित्रांनो करंटमध्ये ह्या टाईपचा जर क्वेश्चन विचारायचा झाला तर भारताचे सध्याचे पंतप्रधान, भारताचे पहिले महिला पंतप्रधान झाले, राष्ट्रपती झाले, यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. तर पहा आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. प्रश्न नंबर 98 भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली? एक आहे पिंकची व्यंकय्या, 2 महात्मा गांधी, 3 जवाहरलाल नेहरू, 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर पहा याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. तर पहा हा क्वेश्चन SSC CHSL 2023 SSC MTS 2022मध्ये तुम्हाला विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणत्या कादंबरीत आहे? एक आहे आनंदमठ, 2 गोरा, 3 गीतांजली, 4 दुर्गेश नंदिनी. तर पहा ऑप्शन नंबर 1 आनंदमठ. हा क्वेश्चन पहा तुम्हाला SSC CGL 2021 MPSC कंबाईन 2020मध्ये विचारलेला आहे. आपला लास्ट क्वेश्चन आहे भारतीय राष्ट्रीय जनगण मन कोणी रचले? तर पहा राष्ट्रीय गान जे आपले जनगण मन आहे कोणी लिहिले असा क्वेश्चन आहे. पहा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस. तर पहा याचं रवींद्रनाथ टागोर योग्य आन्सर आहे. तर पहा आपल्याला हा SSC GD 2023 UPSC प्रिलिम 2018मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर पहा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासावर इम्पॉर्टंट 50 क्वेश्चन पाहिले. तर पहा मित्रांनो मी तुम्हाला एडिटेड व्हिडिओ नाही देऊ शकत, पण तुम्हाला मी असे व्हिडिओ देईन की ज्यामध्ये तुमचा खूप फायदा होईल. तर 100 क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहेत, त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास करा. लवकर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत थँक्यू.